संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ? सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त? कोण बांधतो रे आस? कोण पुरवितो श्वास? पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा. कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा. पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन. साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन. सारे निवारून मग पंढरीस मी जाईन. बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहिन. प्रेमे जावे तया गावा सोजवितया विठ्ठला. भक्ती ज्ञान जेव्हा सगळं प्रेमानं बांधलं जातं तेव्हा जी वाटचाल घडते, जी अनुभूती येते ती भक्तीनं भरलेला इंद्रायणीचा तीर पाहा. वारीची परंपरा आणि वारी सोहळा याला 1000 वर्षांपूर्वीची परंपरा असलेली आपल्याला दिसून येते. तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कल करी तीर्थवत. लष्करी शिस्तीची आध्यात्मिक आविष्कार असणारी ही पंढरीची वारी वर्षानुवर्षे न चुकता करणारे लाखो वारकरी हीच भगवंताची अनुभूती म्हणायला हरकत नाही. मुखी नाम घोष रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान या भूमीत आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. ही सरस्वतीची पालखी आपल्या संतांनीच तर फिरवली आहे असं कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. युगे 28 विटेवरी उभा ही ओळ आपण आपल्या लहानपणापासूनच ऐकत आलोय. काळ्या दगडात उभा असलेला हा देव संतांच्या ओव्यांमध्ये गातो, वारकऱ्यांच्या पावलांमध्ये चालतो आणि भक्तांच्या हृदयात वास करतो. डोळ्यासमोर उभा राहतो तो काळा सावळा विठ्ठल. हे वर्णन ऐकल्यानंतर विश्वाचा भार पेलणारा आणि विटेवर उभा असलेला हा पांडुरंग, हा विठ्ठल आहे तरी कोण? हा प्रश्न जितका साधा वाटतो त्याचं उत्तर मात्र तितकंच गूढ आहे. हा विठ्ठल आला कुठून? कानडा व विठ्ठलू कर्नाटक. कर्नाटकातनं आला, महाराष्ट्रामध्ये स्थिर झाला आणि आजही वारीसाठी जी मंडळी येतात ती नुसती मराठी मंडळी नसतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणापासून ही सगळी मंडळी विठ्ठलाकडे येत असतात. रामायणात आपल्याला राम सापडतो, महाभारतात कृष्ण सापडतो, पुराणांमध्ये विष्णूचे दशावतार आपल्याला दिसतात. पण लाखो वारकऱ्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा हा विठ्ठल नेमका कुठे बरं सापडतो? दशावतारांच्या यादीतही तो नाही, ज्याला संतांनी कृष्ण मानलंय, विष्णू मानलंय, तर लोकांनी आपल्या घरचा माणूस मानलंय का? जो राजदरबारातून आलेला नाहीये, रानावनातून, गोठ्यातून, गुरांच्या कळपातून जीवनात प्रकट मात्र झालाय. आणि ह्यात सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे लाखो लोकांच्या श्रद्धेचा अधिपती असलेला हा विठ्ठल मात्र आपल्याला लोककथांमधून, संतांच्या अभंगांमधून, वारकऱ्यांच्या अश्रूंमधून आणि चंद्रभागेच्या वाळूत देखील सापडतो. हा देव ग्रंथांमध्ये नाही तर भक्तांच्या हृदयात जन्माला आलेला आहे. हा विठ्ठल कसा आहे? मराठी माणसासारखा साधा आहे, कष्टकरी माणसासारखा. कांबळ खांदी वाहन पायी, डोईस मुंडासे, श्यामल रंगी स्वान रूपते, साधेपण भासे. गोऱ्या रंगाची त्याला हौस नाही, सावळाच आहे तो. आणि सावळा नुसता नाही, काळा सावळा आहे सगळा. महाराष्ट्राला जो रंग आहे त्या रंगाचाही अभिमान आहे असा हा विठ्ठल. आणि म्हणूनच विठ्ठलाचा इतिहास हा केवळ एका देवतेचा इतिहास नाही, तर तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा इतिहास आहे आणि लोकश्रद्धेच्या प्रवाहाचा देखील तो इतिहास आहे. तो संतांच्या क्रांतिकारी भक्तीचा इतिहास आहे आणि तो माणसाला माणसाशी जोडणाऱ्या
एका अद्वितीय संस्कृतीचा इतिहास आहे. जगात अनेक देवतांची मंदिरं आपण पाहतो, अनेक देवांचे अवतार देखील पाहतो, परंतु लाखो लोकांना घरदार सोडून शेकडो किलोमीटर चालायला लावणारा, भेदाभेद विसरायला लावणारा आणि माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडायला शिकवणारा देव तो म्हणजे पंढरीचा विठ्ठल. आजच्या भागातून आपण जाणून घेऊयात त्याच सावळ्या सगुण विठ्ठलाला, त्याच्या नावामागच्या इतिहासाला, त्याच्या रूपामागच्या लोक परंपरेला आणि महाराष्ट्राच्या या आराध्य देवतेचा हजारो वर्षांचा हा अद्भुत प्रवास कसा आहे ते पाहूयात आजच्या या भागातून. म्हणे हा सोने श्रीरंग हालीचा होल गेदारा एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा. म्हणे हा सोने श्रीरंग हालीचा होल गेदारा एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा. पुंडलिकाची आणि पांडुरंगाच्या भेटीची कथा. एकेकाळी दिंडीरवनात पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता. सुरुवातीला तो आई वडिलांकडे दुर्लक्ष करत असे. संसाराच्या मोहात तो इतका अडकला होता की वृद्ध आई वडिलांच्या सेवेपेक्षा स्वतःच्या सुखाला त्यानं अधिक महत्त्व दिलं होतं. एकदा काशी यात्रेच्या प्रवासात त्याच्या आयुष्यात एक विलक्षण प्रसंग घडला. दैवी स्त्रियांनी त्याला मातृ पितृसेवेचं महत्त्व सांगितलं. त्या क्षणी पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुकीची जाणीव देखील झाली. तो आई वडिलांना घेऊन परत दिंडीरवनात आला आणि त्यांची सेवा हाच आपला धर्म मानू लागला. दिवस रात्र तो त्यांच्या सेवेत रमला देखील. पुंडलिकाचा हा सेवाभाव पाहून साक्षात भगवान रुक्मिणी मातेसह त्याला दर्शन देण्यासाठी आले. पण त्या क्षणी देखील पुंडलिक हा त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता. देव आले आहेत म्हणून त्यानं सेवा अर्धवट सोडली नाही, तर त्यानं नम्रपणे एक वीट सरकावली आणि म्हणाला, देवा, क्षणभर या विटेवरती उभे राहा. माझी सेवा पूर्ण झाली की मी तुमच्या चरणी येतो. भक्ताची ही कर्तव्यनिष्ठा पाहून साक्षात भगवान देखील प्रसन्न झाले. ते त्या विटेवरती उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यावरती पुंडलिकाने देवाला विनंती केली, देवा, तुम्ही जसे माझ्यासाठी या विटेवरती उभे राहिलात, तसेच युगानुयुगे या भूमीवरती उभे राहून प्रत्येक भक्ताला दर्शन द्या. भक्ताची विनंती भगवंतांनी मान्य केली आणि त्या दिवसापासून विटेवर कटीवर हात उभा असलेला सावळा विठ्ठल हा पंढरपूरचा पांडुरंग झाला. म्हणूनच वारकरी आजही विठ्ठलाच्या आधी भक्ताचे नाव घेतात. पुंडलिका वरदे हारी विठ्ठल. पुंडलिका वरदे हारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरी निवासा सखा पांडुरंगा, पंढरी निवासा सखा पांडुरंगा, पंढरी निवासा सखा पांडुरंगा, करी अंग संगा, करी अंग संगा, भक्ता पंढरी निवासा. पंढरपूर आणि पांडुरंग. आज आपण ज्याला पंढरपूर म्हणतो त्या क्षेत्राचे प्राचीन नाव पंडरगे असे होते. हे नाव कन्नड भाषेतील असल्याने अनेक शिलालेखांवरून दिसून येते. होयसाळ राजांच्या काळातील शिलालेखांमध्ये पंडरगे असा उल्लेख देखील सापडतो. याच पंडरगेचे पुढे संस्कृत रूप झाले पांडुरंग आणि तिथूनच निर्माण झाली पंढरपूर, पंढरी आणि पुंडरीक ही नावं. म्हणूनच अनेक संशोधकांच्या मते पांडुरंग हे नाव प्रत्यक्ष गावाच्या नावाशी जोडलेले आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर.
एका लोकदेवतेपासूनचा विश्वदेवतेपर्यंतचा प्रवास। महाराष्ट्रातील संतांनी विठ्ठलाला श्रीकृष्ण रूप मानलं, कारण त्याच्या रूपात त्यांना तो दिसला। गवळ्यांचा कान्हा, बासरीचा स्वर, गोपिकांचे प्रेम आणि भक्तांवरील अपार करुणा। म्हणूनच संत नामदेव महाराजांनी असं म्हटलं आहे, कानडा राजा पंढरीचा। तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी। संतांना विठ्ठलात श्रीकृष्ण दिसला आणि श्रीकृष्णात विश्वरूप परमात्मा। पंढरपूरचा विठ्ठल हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा केंद्रबिंदू आहे। ज्ञानेश्वर माऊली असोत, तुकाराम महाराज असोत, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, चोखामेळा महाराज, सावतामाळी किंवा जनाबाई असोत, या सर्व संतांच्या भक्तीचा अंतिम ध्यास तो म्हणजे विठ्ठल। इतिहासकार, संशोधक सांगतात की हा विठ्ठल मूळचा लोकजीवनातून उदयास आलेला देव आहे। तो राजदरबारातून आलेला नाही, ग्रंथांच्या पानातून जन्मलेला नाही, तर तो जनतेच्या श्रद्धेतून जन्माला आलेला देव आहे। गोपजनांचा हा देव। विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाचा शोध घेतला तर तो आपल्याला गवळी, धनगर आणि गोपजनांच्या संस्कृतीत दिसतो। गुरे राखणारा, काठी हातात घेणारा, जनावरांमध्ये राहणारा असा लोकजीवनातील देव। आजही काही ठिकाणी विठ्ठल बिरोबा ही जोड देवाची परंपरा आढळते। काही ठिकाणी 2 पिंडींची पूजा केली जाते, एक म्हणजे विठ्ठल आणि दुसरा बिरोबा। यावरूनच विठ्ठलाचा संबंध हा ग्रामीण आणि पशुपालक संस्कृतीशी किती जवळचा आहे हे लक्षात येतं। म्हणून विठ्ठल हा एक प्रदेशाचा देव नसून संपूर्ण मानवतेचा देव आहे। संतांनी घडवलेला विठ्ठल। इतिहासात अनेक देव आहेत, परंतु विठ्ठलाचे वेगळेपण असे की त्याला संतांनी पण घडवले। ज्ञानदेवांनी त्याला अद्वैताचे रूप दिले, नामदेवांनी त्याला मित्र मानले, तुकारामांनी त्याला जीवनाचा आधार मानला, जनाबाईंनी त्याला घरकाम करणारा सखा मानलं, चोखोबांनी त्याला समतेचा देव मानलं। आणि म्हणून विठ्ठल हा केवळ मंदिरातला देव नाही, तर तो लोकांच्या जीवनातला देव आहे। निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी मज विठ्ठल सापडला विठ्ठल आणि समतेचा संदेश। भारतातील अनेक मंदिरांमध्ये जातीभेदांच्या भिंती होत्या, पण पंढरीच्या वाळवंटात महार, माळी, कुंभार, ब्राह्मण, धनगर, शिंपी सर्वजण एकाच रांगेत उभे होते। सर्वांनी एकमेकांना माऊलीच म्हटलं। हा चमत्कार कोणत्या राजानं नाही केला, तो विठ्ठल भक्तीनं झाला। म्हणूनच वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचा सर्वात मोठा प्रयोग ठरला। विठ्ठलाची ओढ किती गोड गोड, जोडून या कर फुले मनी तोच, दाता तोची माता पिता विसर, जगाचा सर्व काळ विठ्ठल विठ्ठल। संत विचारांचे एकात्मिक दर्शन घडवणाऱ्या या वारीत प्रतिवर्षी असंख्य ठिकाणाहून अनेक दिंड्या सहभागी होतात आणि मनोभावे वारी करतात। असंच एक वारकरी संप्रदायाची देण लागलेलं कराड कुटुंब। तू बाप तूच बंधू तू सखा रे तूच त्राता भूतलिया पाठी राखा तूच आता। संतांनी ज्या विठ्ठलाला मानवतेचं रूप दिलं
त्याच संत विचारांना आधुनिक काळात विश्व मानवतेचा आयाम देणारे कार्य विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी केले. संतांची वारी जशी माणसाला माणसाशी जोडते, तसंच हाडाचे वारकरी असलेले आदरणीय कराड सर यांनी विश्वशांती ही मानवाला विश्वाशी जोडण्याचा संदेश देते. हा ध्यास अंगी बाळगून गेली अनेक दशके समाजासाठी कार्य आदरणीय सर करत आहेत. विठ्ठल म्हणजे समता, विठ्ठल म्हणजे प्रेम, विठ्ठल म्हणजे विश्व बंधुत्व हे आपण आज पाहिलेच. हाच संतांचा संदेश कराड सरांनी देखील जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि या चॅनलच्या माध्यमातून कार्यक्रम निर्मिती पाठीमागचा हेतू देखील हाच आहे. नामा म्हणे मज विठ्ठल सापडला. संतांच्या वर्णनातून विठ्ठल आपण आज जाणून घेतला. विठ्ठलाशी एकरूप झाल्यावर मला मृत्यू जरी आला तरी त्याचं भय नाही असं संत का म्हणतात हे आपण आज या भागातून जाणलं. लोकपरंपरेत त्याचं मूळ पाहिलं, संतांच्या भक्तीत त्याचं रूप अनुभवलं. पण या सगळ्याचा अभ्यास शेवट एकाच ठिकाणी येऊन थांबतो, तो म्हणजे भाव. कारण विठ्ठलाला जाणून घेण्यापेक्षा विठ्ठलाला अनुभवणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच संतांनी विठ्ठलाची व्याख्या केली नाही, तर तो त्यांच्या हृदयात वसलेला आहे. आणि त्या अनुभूतीतूनच संत तुकाराम महाराज असं म्हणतात, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. खरंच विठ्ठल हा केवळ मंदिरातला देव नाही, तो अभंगातला शब्द आहे आणि वारीतलं पाऊल आहे, भक्तांच्या डोळ्यातला अश्रू आहे आणि माणसाला माणसाची जोडणारा प्रेमाचा धागा आहे. अशा या विठ्ठलाच्या चरणी कृतज्ञतेनं नतमस्तक होऊयात आणि आजच्या भागात इथेच थांबूयात. रामकृष्ण हरी.